आता आयफोन आहे. आयफोन दरवर्षी नवीन प्रोडक्ट काय लॉन्च करतो? इन दी एंड फोन तोच आहे. हं. त्याच्यामध्ये फीचर्स एवढे काय बदलले नाही जात. पण हां. का एवढं हे करतो तो, का? अपग्रेड करतो? 2 गोष्टी आहेत. हं. एक आहे त्याला रेलेव्हंट राहायला लागतं टाईमच्या हिशोबाने आणि अच्छा. छोटे-छोटे चेंजेस केल्यामुळे त्याचे कन्झ्युमर्सला पण ते त्या प्रॉडक्टच्या तर्फे अटॅच राहतात. हं, हं, हं. म्हणजे एक रिलेशनशिप बनून जाते त्या प्रॉडक्ट आणि त्या कन्झ्युमरमध्ये, की हं. त्या कन्झ्युमरच्या डोक्यात असं चालतं, की हा जर का प्रॉडक्ट माझ्या हातात नसेल किंवा माझ्या आयुष्यात नसेल, तर कदाचित माझं आयुष्य थोडंसं कमी पडेल. हं, हं. माझं जे परफॉर्मन्स आहे पूर्ण पूर्ण दिवसाचं, त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी मला त्याचा फरक दिसेल. हं, हं. ही परिस्थिती तुम्ही तुमच्या कन्झ्युमरमध्ये, निश मार्केटच्या टार्गेट ऑडियन्समध्ये आणा. हं, हं, हं. मेक देम ॲडिक्टेड टू युअर प्रॉडक्ट. अच्छा. त्याला त्या प्रॉडक्टची गरज निर्माण करा एवढी स्ट्राँग त्या हं. कन्झ्युमर मध्ये, की ते दुसऱ्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये स्विच करण्याआधी जरा विचार करेल, हं. की मी स्विच करेन, पण जर का हा प्रॉडक्ट मी सोडला आधीचा, तर मला किती इफेक्ट होईल. राइट. हे तुम्ही जेव्हा निश मार्केट काय आहे ते समजाल, हं, त्याच्या हिशोबाने बदलत जाल, हं. चेंजेस घडवाल तुमच्या प्रॉडक्टमध्ये, म्हणजे त्याला इम्प्रोव्हायझेशन म्हणतो, ते आपोआप स्टेप बाय स्टेप होत राहील.